नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून आहे. पुण्यात उद्या पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी एआयचा वापर या चर्चासत्रामध्ये ते उपस्थित राहतील. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित राहणार आहेत. तर पवार काका पुतण्या एकत्र येण्यासंदर्भात अमोल मिटकरींनी एक मोठं विधान केलं. पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा असे सुतोवाच आता मिटकरींनी दिले. पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल. अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा. आणि यानंतरची बातमी मनसे आणि ठाकरे गटासंदर्भातली आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर पत्रकारांना दिलं. राज ठाकरे घरातून बाहेर जात असताना त्यांनी पत्रकारांना बोलावलं आणि मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर दिलं. काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ही चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी टाकलेल्या गुगलीमुळे चर्चांनाही उधाण आलं. युतीच्या चर्चांसोबत एकला चलोरेची देखील चाचपणी केली जाते का, हा सवाल उपस्थित होतोय. कारण मनसेच्या सावध भूमिकेमध्ये प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार करण्यात आलेला आहे. दोन्ही राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू केल्या. मुंबई महापालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे सेनेच्या हालचाली सुरू आहे. 13 जूनला मनसेची पुन्हा गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची बैठक होईल. त्या गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे. त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजेत, आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं. युतीची चर्चा तर सुरू झालेली आहे, मात्र मनसेचा प्लॅन ए आणि प्लॅन बी नेमका काय असणार आहे आपण तो देखील बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राजकीय ताकदीबाबत आता चाचपणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. 36 विधानसभा मतदारसंघातील आढावा सुद्धा घेतलेला आहे. रिक्त पद, पक्षाची स्थिती, अपेक्षित बदल याचा अहवाल सुद्धा आता सादर करण्यात आलाय. मतदारसंघाबाबत नवे अहवाल सुद्धा सादर केले जाणार असल्याचं कळतंय. बघा, मनसे या सर्व बाबींचा विचार करते. मनसेच्या आधीच्या जागा मराठी पॉकेट्स तपासण्याचे सध्या प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. आणखी एक महत्त्वाची बातमी, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या संदर्भातल्या चर्चांवर मंत्री पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजपला कुठेच अडचण येणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात आणि राज्यातही आमचंच सरकार आहे असं त्या म्हणाल्या. भाजपला कुठेच अडचण येण्याचं काही कारणच नाही. भाजप आता सगळ्यात जास्त मोठा पक्ष आहे जगात आणि बहुतांश राज्यामध्ये आणि देशामध्ये आमचं तिसऱ्यांदा सरकार, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे. त्यामुळे भाजपला काही अडचण होईल असा मी त्याच्याकडे आयुष्य विचार करत नाही. आणि ते दोघेही मोठे नेते आहेत. त्यांनी काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ते विचारांती ते निर्णय घेतील. आणि यानंतरची बातमी पावसासंदर्भातली आहे. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे हिंजवडीमधील आयटी पार्क हा वॉटर पार्क झालेला आहे. 10 मिनिट झालेल्या दमदार पावसामुळे आता हिंजवडी परिसरातील रस्ते जलमय झाले, तर काही ठिकाणी दुचाकी देखील वाहून गेल्या. शांतीनगर, टेल्को रोड या परिसरात देखील तुफान पावसामुळे पाणी साचले. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीनं न झाल्याने पाणी साचल्याचा आरोप केला जातो. रिमझिम पावसामध्ये गौतमी पाटीलने मात्र डान्स केलाय. तिने डान्सचा व्हिडिओ शेअर केलाय. यामुळे पावसाळ्यातील गौतमीचा हा डान्स पाहून चाहते खुश झाले.
तर राज्यात आजही पावसाचा येलो अलर्ट आहे. विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. यानंतर आपण पाहतोय येलो अलर्ट कुठे कुठे. रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या ठिकाणी येलो अलर्ट आहे. हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे. वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोलीला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट. बघा, मराठवाडा आणि विदर्भामध्ये खास करून येलो अलर्ट देण्यात आला आहे. आणि आता बातमी खरं तर पुणेकरांसाठी आनंदाची आहे, कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरणं भरायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. 4 धरणं मिळून 18.70% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला 14.57% पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 4% पाणीसाठा वाढला आहे. महत्त्वाची बातमी आहे, राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस होतोय. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा तापमानाचा पारा हा 40शी पार गेलाय. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच अकोल्यासह राज्यात पुन्हा उकाड्याची लाट जाणवते. राज्यात अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी या ठिकाणी राज्यातील उच्चांकी 42.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्याचा पारा 40शी पार गेला. ब्रह्मपुरीमध्ये 42.4, नागपूरमध्ये 41.8, चंद्रपूरमध्ये 41.6 इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे. वर्ध्यात 41.5, यवतमाळमध्ये 40.4, अकोल्यामध्ये 40.1 इतकं तापमान आहे. मुंबई पुणे प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे, कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवे 10 पदरी करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी थेट 6 पदरीकरण करण्याचा निर्णय आहे. येत्या 10 दिवसांमध्ये या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या द्रुतगती महामार्गावरून दररोज 65,000 वाहनं धावतात. गर्दीच्या वेळी ही संख्या लाखांच्या घरात जाते. बातमी महत्त्वाची आहे. दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारतानं आता एक मोठी झेप घेतली आहे. देशातील 27 कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आले असल्याचे देखील बघायला मिळते. तर बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेने अहवाल काढलेला सरकारच्या कल्याणकारी योजनांचा हा परिणाम आहे असा दावा देखील केला जातोय. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना, जनधन योजना, आयुष्यमान योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे. आणि आता बातमी, शूटर AK-47 म्हणून सोशल मीडियावर शेखी मिरवणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केलेली आहे. तर पोलीस अटक करण्यासाठी आल्यानंतर तो चांगलाच घाबरला. त्याने इमारतीवरून खाली उडी मारण्याचीही धमकी दिली, मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शेतातून अटक केली. त्याच्या अटकेचा व्हिडिओ समोर आला. अभिषेक तोमर उर्फ शूटर AK-47 असं त्याचं नाव आहे. त्याला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली. यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातम्या मान्सून संदर्भातल्या. उरणमध्ये मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे रस्ते आणि काही ठिकाणी गाड्या सुद्धा पाण्यात गेलेल्या होत्या. शहरासह परिसरात तुफान पाऊस झाला असल्याचं बघायला मिळालं. रस्ते जलमय झाले. तब्बल 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं चांगलीच हजेरी लावली. अलिबागसह माणगाव, नागोठणे, पाली, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड भागामध्ये पाऊस झाला. या पावसानं हवेत चांगलाच गारवा पसरला. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. पावसानं उघडीप दिल्यानं शेतातील अंतर मशागतीच्या कामाला आता वेग आलाय.
रायगडमध्ये दमदार पाऊस झाला आणि या पावसामुळे डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे ओसंडून वाहताना आपल्याला दिसत आहेत. धबधबे वाहू लागल्यानं पर्यटकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. इथल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या कुशीत डोंगरकड्यांवरती धबधबे प्रवाहित झाले. सततच्या मुसळधार पावसानं डोंगरकडे हिरवाईनं नटले. याच डोंगरकड्यांवरून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यांमुळे निसर्गाचं वैभवशाली रूप बहरून गेले. सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसली आहे. आंबोलीमध्ये सध्या आल्हाददायक वातावरण आहे. धबधब्यावर पर्यटक मनसोक्त आनंद लुटताना दिसतात. तर तिकडे देहूनगरीमध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्याची लगबग आता सुरू झाली आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या 340व्या आषाढी पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी आढावा बैठक पार पडली. मावळचे आमदार सुनील शेळके आणि हवेलीचे तहसीलदार जयराम देशमुख यांनी प्रत्यक्ष देहूनगरीची पाहणी केली. आढावा बैठकीमध्ये पालखी मार्गावरील वाहतूक नियमन, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि स्वयंसेवकांचं नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर पुढे बातम्यांचा धावता आढावा. मुक्ताईनगरमध्ये खडसेंचे निकटवर्ती आणि शरद पवार राष्ट्रवादी यांचे पदाधिकारी विनोद तराळ एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार अशी माहिती समोर आली आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विनोद तराळ हे बाजार समिती सभापती खडसे समर्थक सुधीर तराळ यांचे भाऊ आहेत. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो असं मोठं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलं. आदित्य ठाकरेंबाबत नितेश राणेंचं हे विधान आहे. दिरो मोरिया प्रकरणामध्ये होणाऱ्या कारवाया आणि या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीची एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. पवार काका पुतण्या एकत्र येण्यासंदर्भात अमोल मिटकरींनी एक मोठं विधान केलं. पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीणभाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा असे सुतोवाच मिटकरींनी दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळते. चांदिवलीमध्ये 30 ते 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. शिवसेना ठाकरे गटाने नव्या शाखा प्रमुखांची निवड केली. जुन्या शिवसैनिकांच्या ऐवजी भाजप आणि इतर पक्षातून आलेल्यांना पद दिल्यानं नाराजी नाट्य दिसते. ठाकरे सेना मनसे युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही. वरिष्ठांमध्ये काय चाललंय याची मला कल्पना नाही. पक्षप्रमुखांच्या मनात असेल तेच माझ्या मनात असेल असं बाळा नांदगावकर म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपला कुठेच अडचण येणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात आणि राज्यातही आमचं सरकार आहे असं विधान त्यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचा चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहे आणि नितेश राणेंनी त्याची खिल्ली मात्र उडवली. आम्हाला झोप लागत नाही. एकीकडे 20 आमदार आणि एकाकडे 0 याची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलोय. आम्हाला घाम फुटला अशा शब्दामध्ये नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली आहे. मनसेमधले मुंबईमधले एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी आता मनसे पक्षाला रामराम ठोकला. संजय तुर्डे मुंबईमधील कालिना विभागातून निवडून आले. संजय तुर्डे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशी माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय तुर्डे यांना आपल्याकडे वळवण्यात यश आले. यवतमाळमध्ये 4 टवाळखोरांनी एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली. यवतमाळ अमरावती मार्गावर झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. एसटीला जाण्यासाठी रस्ता सोडत नसल्यानं एसटी चालकानं हॉर्न वाजवलं. या कारणावरून समोरच्या टवाळखोरांनी एसटी रोखून एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली. नागपूरमधल्या मानेवाडा मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकी स्वाराची टेम्पोला धडक बसली. दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. केटरिंगच्या कामावरून घरी परतताना दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला.
येवला तालुक्यातील विजापूर इथे हाणामारी झाली आहे. जमिनीच्या वादातून जाळपोळ करत 2 गटांमध्ये हाणामारी झाली. यात 10 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जमिनीची मोजणी होऊन कोर्टात वाद सुरू असताना दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली असल्याचं कळत आहे. समुद्राच्या पाण्यातून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं डंपरची वाहतूक केल्याप्रकरणी दापोलीमध्ये एका डंपर चालकावर कारवाई झाली आहे. दापोलीमध्ये हर्णे बंदरामध्ये जेट्टीचं काम सुरू आहे. जेट्टीच्या कामाचे दगड वाहतूक करणारा हा डंपर समुद्राच्या पाण्यातून जाताना समुद्रातील एका दगडावर आदळून अपघात झालाय. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकत भटवाडी या ठिकाणी भरवस्तीमध्ये 14 फुटांचा कोबरा आढळला. त्यावेळी सर्व मित्रांनी घटनास्थळी धाव घेत कोबऱ्याला पकडलं आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं. दरम्यान वस्तीमध्ये कोबरा आढळला, त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीती आहे. महाडमधल्या राजवाडीमध्ये घरात मगरीचं पिल्लू घुसलं. सावित्री नदीपात्रामध्ये गाळ उपसण्याचं काम सुरू आहे. अशात मगरी मानवी वस्तीमध्ये शिरताय. राजेवाडी गावामध्ये राहणाऱ्या फैसल आलेकर यांच्या घरात मगर आढळलेली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीच्या पिल्लाला पकडलंय. त्याला पुन्हा एकदा सावित्री नदीपात्रामध्ये सोडलंय. मोठी बातमी, ज्यांना जनतेने नाकारलं ते जनादेशाला नाकारताय. राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांनी उत्तर दिलेले. जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही. जनतेच्या अपमानाचा मी निषेध करतो. विधानसभेचा पराभव राहुल आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागलेला आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. फडणवीसांनी देखील लेखानेच उत्तर दिलेलं आहे. जनतेने ज्यांना नाकारलं, आपण पाहू शकतोय, जनतेच्या अपमानाची यावेळेस मी त्या अपमानाचा निषेध करतो असंही फडणवीस म्हणाले. जनतेने नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं सुद्धा यावेळेस फडणवीसांनी म्हटले. राहुल गांधी यांनी एक लेख लिहिलेला होता आणि त्या लेखाला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लेखाच्याच माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर आता देवेंद्र फडणवीस यांनी या पूर्ण लेखामध्ये नेमकं काय म्हटलं हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. कारण राहुल गांधी यांनी जो लेख लिहिलेला होता, भाजपवरती जो हल्लाबोल केला होता, खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जी विधानं केलेली होती, त्यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लेख लिहिला आणि राहुल गांधी यांच्या लेखानेच उत्तर यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. राहुल गांधी यांच्या लेखाला त्यांनी जनतेने त्यांना नाकारलं असल्याचं उद्देशून म्हटलेलं आहे. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात. गिरीश, आपण पाहतोय फडणवीसांचा लेख आता समोर येतोय, काय नेमकं यात लिहिलंय सविस्तर? गिरीश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? राहुल गांधी यांनी काल जो लेख लिहिला आहे महाराष्ट्र विधानसभा, तर आपण बघू शकतोय राहुल गांधी यांच्या सर्व आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी आता उत्तर दिलेलं आहे. जनतेच्या अपमानाचा यावेळेस त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि जनतेने राहुल गांधी काँग्रेस पक्षाला नाकारलं असल्याचं सुद्धा या दरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. फडणवीसांनी सुद्धा लेखाच्या माध्यमातूनच राहुल गांधी यांच्या सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे. गिरीश, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांचा लेख समोर आलेला आहे. या लेखात त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर? काल राहुल गांधी यांनी जो लेख लिहिलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात, त्याला आता उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलेलं आहे. यामध्ये जे राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत मतदार वाढीचा, त्या राहुल गांधींच्या आक्षेपावर उत्तर देताना 5 वर्षात 31 लाख मतदार वाढलेत, हा त्यांचा जो आक्षेप आहे राहुल गांधींचा. यावर युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते असं उत्तर दिलेलं आहे. यामध्ये युवा मतदार किती आहे त्याबाबतची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे. तसंच अजून एक जे अधिकचं मतदान आहे, जो आरोप केलेला आहे की उरलेल्या शेवटच्या तासाभरात मतदान आहे ते वाढलेलं आहे, त्यावर देखील जे उत्तर आहे ते फडणवीसांनी दिलेलं आहे. मतदानाची टक्केवारी अचानक वाढली, हा तर फारच मोठा विनोद आहे, अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. शेवटच्या तासात टक्केवारी कशी वाढली हे समजून घ्यायचं असेल तर ताशी मतदान समजून घ्यावे लागेल. आणि दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रति तास सरासरी 5.83% मतदान झालंय. त्यामुळे शेवटच्या एका तासात 7.83% इतकी वाढ झाली.
केले असं सांगून आपण काही नवीन सांगतो आहोत का, असा सवाल देखील एक उपहासात्मक सवाल हा फडणवीसांनी राहुल गांधी यांना केलेला आहे. सायंकाळी 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ, ज्या या तासाभरात शेवटच्या तासात जे काही मतदान वाढलेलं आहे त्यामध्ये कशा पद्धतीने हे मतदान वाढलं आहे आणि कुठेतरी त्यामध्येच कुठेतरी घोटाळा झाला अशा पद्धतीचा जो आरोप राहुल गांधींनी केलेला आहे त्यावर देखील हे उत्तर दिलेलं आहे. आणि अजून एक यामध्ये राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं होतं की 85 मतदारसंघात 12,000 मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा या एनडीएच्या आहेत आणि अशा पद्धतीचा आरोप जो राहुल गांधींनी केलाय या संदर्भात देखील या लेखामध्ये आहे तो फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे. सायंकाळी 6 नंतर जे मतदान झालेलं आहे हे 17,70,000 मतदानाचं झालेलं आहे आणि दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार 1,04,27 मतदान केंद्रावर प्रति मिनिट 97,103.32 इतके मतदान झाले. एकूण आपण जर हा संपूर्ण लेखाचं पाहिलं तर एक फडणवीसांनी प्रत्येक आकडेवारीनुसार राहुल गांधी यांनी जे काही आकडेवारी सादर केले त्यावर प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे, या संपूर्ण उत्तर दिलेलं आहे. आणि याशिवाय अजून एक जो आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे की निवडणूक आयोगासंबंधित जे काही पुराव्यांचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर निवडणूक आयोगच आहे तो उत्तर देईल, पण मुख्य प्रश्न आहे तो सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा, सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचा जनतेने राहुल गांधींना नाकारलंय आणि त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गळतेच जाणार आहे. आपल्या पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा अशी विधाने का करतात यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं उत्तर देखील राहुल गांधी यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील जे आरोप राहुल गांधी यांनी केलेले आहेत कालच्या त्या लेखामुळे निश्चितच आता लेखाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर फडणवीसांनी दिलं. धन्यवाद गिरीश दिलेल्या अपडेटसाठी. पुन्हा एकदा वळूयात वेगवान घडामोडींकडे. सोलापूरमधील वेळापूर या ठिकाणी भव्य मर्दानी खेळ आणि स्वसंरक्षण शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात झाला. सुरुवातीला ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक सुद्धा निघाली. यावेळी शिबिरातील मुलांनी विविध मर्दानी खेळांचं नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर केलं. नाशिकमधल्या निफाडमध्ये सुट्टीनिमित्त मामाच्या गावाला आलेल्या 10 वर्षीय मुलाच्या शेततळ्यात पडून मृत्यू झालाय. युवराज मंगेश कोकाटे असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 51% पीक कर्ज वाटप झाले. राष्ट्रीयकृत बँकांनी 62,000 शेतकऱ्यांना 846 कोटींचं कर्ज वाटलंय. याची टक्केवारी ही 51% आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा टक्का अव्वल आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत शेतकऱ्यांना 78% कर्ज वाटप केलं, पण राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपामध्ये आपला हात आखविता घेतल्याचं दिसतंय. नंदुरबार जिल्ह्यात सलग 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू झाले. 9 जूनपासून ते 23 जूनपर्यंत जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू झाले. जिल्ह्यामध्ये जातीयदृष्ट्या संवेदनशील असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला. यामध्ये धरणे, आंदोलन, मोर्चे आणि उपोषण केल्यास कायदेशीर कारवाई होईल. श्री संत गजानन महाराजांची पालखी 2 जूनला शेगाव येथून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. पालखीचा आजचा मुक्काम अकोल्यातल्या पातूर शहराच्या भागात आहे. उद्या पालखी वाशिम जिल्ह्यातील मेडशीकडे रवाना होईल. या पालखीचं यंदा 56वं वर्ष. आषाढी यात्रेचा सोहळा येत्या 6 जुलै रोजी साजरा होतोय आणि या काळामध्ये जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता यावं म्हणून 27 जूनपासून ते प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू असेल. हा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाचा आहे. तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय देखील झाला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठकीमध्ये गोंधळ झाला. काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि मंदिर प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. बीव्हीजी कंपनीला दिलेलं मनुष्यबळ पुरवठा ठेका रद्द करून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय बातमी आहे, मोठी आहे. अमेरिकेच्या कोको गॉफने इतिहास घडवलाय. कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन सुद्धा ठरली असल्याचं दिसतंय. तर आपण पाहतोय वर्ल्ड नंबर 1 आर्यना सबालेकांचा तिनं धुव्वा उडवलाय. त्यामुळे सबालेकाचं आता यंदाचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न हे भंगलंय. तर कोकोने सबालेकाचं 6-7, 6-2, 6-4 अशा फरकानं पराभव केलेला आहे. कोकोची फ्रेंच ओपनची चॅम्पियन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. गॉल्फच्या कारकिर्दीमधील हे दुसरं ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद ठरलंय. तर गॉल्फने याआधी 2023 साली
US ओपनमध्ये बाजी मारली होती. सबालेकाचं स्वप्न मात्र आता भंगलेलं आहे, कारण कोको गॉफ फ्रेंच ओपनची क्वीन बनलेली आहे, ती विनर ठरलेली आहे. कोको गॉफचं दुसरं ग्रँड स्लॅम हे विजेतेपद आपण पाहतोय. त्यामुळे अमेरिकेच्या आपण पाहतोय इतिहासातला हा मोठा बदल. कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवीन चॅम्पियन म्हणून उदयास आलेली आहे.